हॅलो. माझा आवाज ऐकू येतोय का? आय होप माझा आवाज ऐकू येतोय. सो व्योमनी व्योमोत्पत्ती हे व्योमांचं जे लाईव्ह सेशन आम्ही सिरीज सुरू केली आहे त्यातलं आजचं हे तिसरं सेशन असणार आहे. आणि आपलं जे पहिलं सेशन होतं ते आपण सगळ्या तरुण पिढीतल्या सगळ्या आंत्रप्रेन्युअर्सबरोबर केलेलं. आपलं सेकंड सेशन आपण केळकर कॉलेजच्या आदिती मॅम बरोबर केलेलं. आणि आज आपण डॉक्टर संहिता जोशी रानडे ह्यांच्याबरोबर आपलं थर्ड सेशन करणार आहोत. त्या ओपन पाठशाला ह्या प्लॅटफॉर्मविषयी आणि मीमांसा दी इंडिक इन्क्वायरी ह्या दोन त्यांच्या इनिशिएटिव्हजविषयी आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि वी विल स्टार्ट शॉर्टली. आय जस्ट सी की संहिता मॅम आल्या आहेत का. संहिता मॅम आय थिंक आल्या आहेत. काही जॉईन व्हायचा प्रयत्न करते. आय थिंक देर इज सम इशू. आय एम जस्ट ट्राईंग टू ॲड संहिता मॅम. त्यांना कनेक्ट व्हायला काहीतरी इश्यू होतो आहे मे बी. संहिता मॅम 1 मिनिट, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते. हो या. ऐकू हॅलो. येतोय का माझा आवाज? हो येतोय. माझा आवाज येतोय? हो. हां. ग्रेट. ओके. सो वेलकम. व्योमनच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं फॉर्मली स्वागत करते. आणि थँक्यू. थँक्यू फॉर कमिंग. आणि जसं मी मगाशी म्हणत होते की आम्ही एक सिरीज सुरू केली आहे व्योमनी व्योमोत्पत्ती नावाची, ज्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या संस्कृत निगडित क्षेत्रात जे लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतायत, अशा म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक, त्यांचा आम्ही लाईव्ह इंटरव्ह्यू घेतोय. तर आम्ही सुरुवात केली ती युवा पिढी, म्हणजे आता
संस्कृत एज्युकेशन फोरम किंवा संस्कृत फॉर यू हे असे स्टार्टअप्स आहेत जे तरुण मंडळींनी सुरू केलेत. तर आम्ही त्यांच्याशी पहिल्या सेशनमध्ये संवाद साधला. दुसऱ्या सेशनमध्ये केळकर कॉलेजच्या अदिती माधवन मॅम यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. त्याने आम्हाला ध्रुवा संस्कृत महोत्सवाविषयी सांगितलं. आणि आज आमचं तिसरं सेशन आहे विच इज विथ यू. सो इट्स अ ग्रेट डे, म्हणजे ग्रेट अपॉर्च्युनिटी, आणि आय एम रिअली हॅपी टू हॅव यू. सो सुरू करण्यापूर्वी मी आपल्या व्ह्युअर्ससाठी संहिता मॅमचा एक परिचय करून देते. एक सेकंड, मी कॅमेरा जरा ॲडजस्ट करते. येस. सो संहिता जोशी, डॉक्टर संहिता जोशी, शी इज अ content manager at Open Pathshala, which is a संस्कृत टीचिंग प्लॅटफॉर्म. नुकताच त्यांनी मीमांसा अँड इंडिक एन्क्वायरी नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याच्या वेबसाईट्स आम्ही नंतर टाकू. तुम्ही नक्की हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स व्हिजिट करा. शी इज अन एडिटोरियल असिस्टंट इन दी प्रोजेक्ट एन्सायक्लोपॅडिक डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स, विच इज इनिशिएटेड बाय डिपार्टमेंट ऑफ संस्कृत अँड लेक्सिकोग्राफी ऑफ डेक्कन कॉलेज पुणे. त्या सांगायला आनंद आहे पुन्हा एकदा की त्या रुईयाच्याच विद्यार्थिनी आहेत. त्यांनी रुईयामधनं संस्कृतमध्ये BA केलं आणि नंतर मुंबई युनिव्हर्सिटीतनं MA केलं, आणि BA आणि MA दोन्हीला त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं. आणि त्यांनी नेट एक्झाम क्लिअर केली. JRF सुद्धा त्यांना मिळालेली आहे. शी हॅज ऑल्सो डन डिप्लोमा इन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, आणि करंटली शी इज परस्युइंग हर PhD ऑन क्रिटिकल स्टडीज ऑफ अधिकार सूत्र. आणि शी इज अ विजिटिंग फॅकल्टी इन डिपार्टमेंट ऑफ संस्कृत ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी सिन्स 2015. आणि त्यांनी इंटरनॅशनली आणि नॅशनली अनेक पेपर्स प्रेझेंट केलेत, आणि ज्यापैकी 2 त्यांचे रिसर्चेस हे पब्लिश सुद्धा झाले आहेत. त्यातला एक आहे सम रिमार्क्स ऑन दी इंटरफेस बिटवीन अष्टाध्यायी क्रम अँड प्रक्रिया क्रम, अँड इट वॉज पब्लिश्ड इन जर्नल ऑफ जर्मन ओरिएंटल सोसायटी. इज दॅट राईट? म्हणजे मी नाव बरोबर घेतलं ना? It is in the pipeline, so it will be ओके. published soon. The ग्रेट other got ग्रेट ग्रेट. published in the proceedings of World Sanskrit Conference 2018. दॅट्स ग्रेट. येस. आणि मी जी माहिती वाचली तुमची, सो यू नो मेनी लँग्वेजेस. यू नो संस्कृत, यू नो फ्रेंच, यू नो पर्शियन. सो मला वाटतं की फक्त संस्कृत नाही तर तुमचं भाषेवर प्रेम आहे, आणि तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भाषा शिकायला आणि शिकवायला सुद्धा आवडतात, असं म्हणायला हरकत नाही. सो अगेन आय वेलकम यू, आणि आपण सुरुवात करूया. सो सुरुवात करायला पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांना विचारायचा प्रश्न की संस्कृत का निवडलात? कारण आजच्या काळात संस्कृत काय म्हणतात, म्हणजे असं जनरली म्हटलं जातं की संस्कृतमध्ये काय करिअर आहे किंवा असं. तर तुम्ही संस्कृत करिअर म्हणून कधी निवडलं आणि का निवडलं? थँक्यू सो मच. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता येतो या माध्यमातून, ह्याचा खरोखर मनापासून आनंद आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी अजून डॉक्टर झाले नाहीये. सो इन प्रोसेस आहे ते देखील. लवकरच माझा थिसिस मी काय म्हणतो सबमिट करणार आहे. पण ह्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणांशी संवाद साधता येतोय, आणि तेही संस्कृत या विषयासंदर्भात साधता येतोय, याचा पुन्हा एकदा मनापासून आनंद व्यक्त करते. तू म्हणालीस तसं की संस्कृत का निवडलं आणि यामागची एकंदर प्रेरणा काय? तर जेव्हा मी 8वीत होते तेव्हाच मी ठरवलं होतं की मला संस्कृत शिकायचं आहे. आणि निश्चितच मी मुंबईची मूळची, त्यामुळे तिथे पुढे रुईयात जाऊन मी संस्कृत शिकावं अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि माझ्या आईवडिलांनी देखील मला खूप यासाठी सपोर्ट केला सुरुवातीपासूनच. सांगायच्या महत्त्वाच्या 2 गोष्टी अशा की मला आई बाबांनी दोघांनी असं म्हटलं होतं की संस्कृत जर तुला शिकायचं असेल तर संस्कृत घेऊन करिअर करणं किंवा संस्कृत घेऊन एकंदरच काय आणखीन पुढे कसे काही काही उपजीविकेच्या संधी मिळतील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुर्तास बाजूला ठेवायच्या. आपल्याला विषय शिकायचा आहे, आपल्याला त्या विषयात उत्तम काय म्हणतो अधिक सखोल असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि एक प्रकारे तो विषय मास्टर कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे या 2 गोष्टी त्यांनी ज्या मला सांगितल्या त्या आजतागायत मी जवळ ठेवलेल्या आहेत आणि कायम
आय रिमाइंड मायसेल्फ की आपल्याला हा विषय शिकायचा आहे, त्याच्याविषयी अधिकाधिक म्हणजे काय म्हणतो ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि त्याचा अधिकाधिक उपयोगही करायचा आहे. हे दोन काय म्हणतो हे दोन हेतू समोर ठेवून हा विषय मी निवडला. आणि जर एकंदर संस्कृतचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये आपण काही एक काय म्हणतो एक बऱ्यापैकी उत्तम ज्ञान मिळवावं आणि काही काळ त्याला द्यावा अशी त्यामागची भूमिका होती. म्हणून IIT बॉम्बेच्या डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस मध्ये डॉक्टर मल्हार कुलकर्णी सर काम करतात आणि त्यांचं पाणिनी अष्टाध्यायीवरती प्रभुत्व आहे. सो त्यांच्याकडे मी 11वी पासून पाणिनी अष्टाध्यायीचा अभ्यास करण्यास वा सुरुवात केली आणि वा अजूनही निश्चितपणे तो चालू आहे. आणि मग हळूहळू माझा व्याकरणामधला इंटरेस्ट वाढत गेला आणि क्या बात. 8वी 9वी 10वी मध्ये व्याकरणाकडे अजिबात न वळलेली मी 10वी नंतर किंवा 11वी नंतर पूर्णतः व्याकरणामध्ये रमले आणि अजूनही रमतीये. सो माझा आवडता विषय प्रामुख्याने संस्कृत व्याकरण आणि मग त्याच्यातच पुढे BA MA असं मी केलं आणि सध्या माझा जो थिसिसचा विषय आहे तो देखील अष्टाध्यायीशी संबंधितच आहे. हम्म. तर त्या दरम्यान मी काही कोर्सेस सुद्धा केले होते. म्हणजे विशेषतः संस्कृतचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एककल्ली फक्त संस्कृत की संस्कृत न शिकता आजच्या काळाला अनुरूप त्याला त्याच्याशी संबंधित वेगवेगळे इतर विषय सुद्धा जाणून घेणं आणि त्यांचाही अभ्यास किंवा ते स्किल्स सुद्धा कुठेतरी तुमच्याकडे असले पाहिजेत याकडे संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे त्या नाही, दरम्यान मी नक्कीच. मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीचा कोर्स केला होता जो आपल्याकडे हम्म. मुंबई विद्यापीठात म्हणजे ऑफर करतात आणि अत्यंत उत्तम असा तो कोर्स आहे जिकडे तुम्हाला प्राचीन भारतीय 6 लिप्या शिकवल्या जातात आणि याशिवाय हस्तलिखित शास्त्र म्हणजे काय ह्याची खूप उत्तम माहिती हा. त्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त करता येते. शिवाय मी फ्रेंचचे पण 3 लेवल्स केल्या होत्या. त्यामागचं प्रमुख कारण वा. असं की जस्ट गंमत म्हणून सांगते की त्या दरम्यान खूप माझ्या ओळखीतली मंडळी जर्मन करत होती आणि आपल्या हम्म. सगळ्यांनाच माहितीये की जर्मन आणि संस्कृतचा तसा बऱ्यापैकी संबंध जोडला संबंध जातो. आहे, बरोबर. त्यामुळे जर्मन शिकावं की फ्रेंच शिकावं असा माझ्यासमोर एक पेच निर्माण झाला होता आणि मी ठरवलं की आपण फ्रेंचच शिकू. त्यामागचं एक महत्वाचं असं कारण की ते घराजवळ होतं. सो मी फ्रेंच शिकले आणि फ्रेंचच्या 3 लेवल्स मी केल्या आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला. कारण त्या दरम्यान फ्रेंच आणि संस्कृत अभ्यासक तुलनेने म्हणजे काय म्हणतात माझ्या वयात त्यावेळेला खूप लोकांनी फ्रेंच नव्हतं घेतलं. सो मी फ्रेंचचाही अभ्यास केला त्या माध्यमातून आणि नंतर मग हळूहळू वेगवेगळे काय म्हणतो वेगवेगळे संस्कृतची क्षेत्र या निमित्ताने उघडी झाली, खुली झाली. आणि MA ला असताना म्हणजे MA चं शेवटचं वर्ष असताना माझा जो मित्र आहे राहुल नावाचा राहुल डोळस जो कॉम्प्युटर इंजिनियर आहे VJTI चा त्याला अच्छा. काही एज्युकेशनल स्टार्टअप सुरू करायचं होतं. सो तो ओके. म्हणाला की आपण काही संस्कृत संदर्भात काही करू शकतो का, काही ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म तयार करू शकतो का. या निमित्ताने मग आमची भेट झाली आणि मग हळूहळू ओपन पाठशाला सायमल्टेनियसली मी ओपन पाठशालामध्ये पण काम करू लागले. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा आपल्याला एखादा विषय आवडतो तेव्हा ती आपण जरी एक आवड म्हणून त्याला पूर्णपणे आपलं डेडिकेशन दिलं तरी त्यातनं आपण नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करू शकतो. त्यामुळे काही वेळा फक्त करिअर किंवा पुढे काय घडेल ह्या दृष्टीने विचार न करता सिम्पली परस्युइंग व्हॉट यू लाईक कॅन ऑल्सो क्रिएट मेनी वंडर इंडीड. खरंय खरंय. डेफिनेटली. सो आपण ओपन पाठशालाविषयी बोलतोय तर जसं तुम्ही म्हणालात की कम्प्युटर इंजिनियर होते ते आणि तुम्ही त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करून हा प्लॅटफॉर्म सुरू करायचा ठरवलं. तर कॅन यू टेल अस मोर अबाउट दॅट स्टोरी की मग तुम्ही कशा पद्धतीने ते बिल्ड केलं किंवा नक्की कधी ओपन पाठशाला सुरू झाला आणि आता त्याचा प्रवास कसा चाललाय? नक्कीच. 2000 साधारण 14चं वर्ष आहे. त्या दरम्यान माझी आणि त्याची भेट झाली आणि त्याला स्वतःला कॉर्पोरेट जॉब करायचा नव्हता. त्याला काहीतरी एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी कसा होईल ह्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. म्हणून मग काहीतरी एज्युकेशनल प्लॅटफॉर्म तयार करूया आणि त्याचं माध्यम ऑनलाईन राहिलं तर ते अनेकांपर्यंत पोहोचेल हा विचार घेऊन आमची भेट झाली. आणि त्या दरम्यान असं होतं की गणित किंवा विज्ञान या विषयासाठी खूप ऑनलाईन ट्युटोरियल्स उपलब्ध होती. पण संस्कृतसाठी मात्र तुलनेने खूप कमी होती. म्हणजे अगदीच नव्हती अशातला भाग नाही, पण ती इझिली ऍक्सेसेबल नव्हती.
बरोबर. आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी तर आपल्याला त्या काळामध्ये खूप कमी कमी प्रमाणामध्ये आपल्याला टूल्स किंवा साहित्य उपलब्ध काय म्हणतो उपलब्ध होती. त्यामुळे म्हटलं की संस्कृत संदर्भात काही करता आलं आणि संस्कृतचे असे ऑनलाईन ट्युटोरियल्स जर शालेय विद्यार्थ्यांना देता आले तर त्यांना घर बसल्या ते अभ्यासता येतील आणि संस्कृतला एक प्रकारे कुठेतरी डिजिटल आपल्याला प्लॅटफॉर्मही देता येईल, हा त्यामागचा एकंदर उद्देश होता. आणि हळूहळू गंमत अशी झाली की आम्ही केलं होतं शालेय विद्यार्थ्यांसाठी ते, पण त्याचं पूर्णतः स्वरूप आम्ही केवळ शाळा आणि विशिष्ट राज्यातला विशिष्ट सिलॅबस असा न ठेवल्याने जनरल आपलं बेसिक जे संस्कृत व्याकरण असतं 8वी 9वी 10वीचं त्यातले वेगवेगळे टॉपिक्स घेतले असल्याने ते शालेय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर लोकांमध्ये पण तितकंच क्लिक झालं. म्हणजे सुरुवातीला आम्हाला शालेय विद्यार्थ्यांकडनं तितका रिस्पॉन्स आला नव्हता. कारण गंमत अशी आहे पहा, म्हणजे 5 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे जेव्हा ऑनलाईन काय म्हणतो ऑनलाईन व्हिडिओ ट्युटोरियल्सच्या माध्यमातून शिकणं हा भाग तुलनेने तितका प्रचारात नव्हता. आणि आता मी तर म्हणते आता भावी काळामध्ये त्याचं खूपच त्याला अनुकूल असं संपूर्ण वातावरण तयार झालेलं आहे. पण त्यावेळेला तितकं ते नव्हतं. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्यासोबतच हे इतरही लोकांपर्यंत कसं कसं पोहोचेल किंवा इतर जे हौशी अभ्यासक आहेत त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचेल यासाठी सुद्धा तितकेच प्रयत्न झाले. आणि त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला व्हिडिओ ट्युटोरियल्सला खूप आम्हाला रिस्पॉन्स आला. म्हणजे 8वी 9वी 10वीचे बेसिक, इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स लेवलचे आपण संस्कृत व्याकरणाचे ट्युटोरियल्स तयार केले आहेत. आणि त्याचे ट्युटोरियल्स आहेत त्याचं जे दृश्य माध्यम आहे ते पेनकास्टिंग नावाच्या एका टेक्निकने आपण उभारलंय. म्हणजे तुम्हाला ओके. असं वाटेल ते पाहताना की एखादा कोणीतरी शिक्षक आपल्याला फळ्यावरती शिकवतोय. नाही तर हो. जनरली आपण बघतो पीपीटीच्या माध्यमातून किंवा काहीतरी टाईप एखादं म्हणजे टाईप काहीतरी डॉक्युमेंट असेल किंवा पुस्तक असेल त्या माध्यमातून ऑनलाईन शिकवलं जायचं किंवा फळा बरोबर. घेऊन रीतसर शिकवलं जायचं. पण हे बरोबर. जे टेक्निक आहे यातनं समोरचा माणूस लिहितो आहे आणि तुम्हाला जणू काही ब्लॅकबोर्ड टीचिंगचा फील त्या माध्यमातून येईल, हा त्यामागचा हेतू वाव. होता. आणि दॅट वर्कड. कारण त्यावेळेला अशा स्वरूपाचा म्हणजे हे टेक्निक संस्कृत क्षेत्रामध्ये वापरलेलं नव्हतं. आणि निश्चितच त्याचा लोकांना खूप आवडलं कारण ते तितकंच आकर्षकही वाटलं. त्यामुळे आपल्याला केवळ भारतातनं नाही तर ऑस्ट्रेलिया, USA, हाँगकाँग, चायना, रशिया, ब्राझील आणि काही UK कंट्रीज मधनं सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे क्या अनेकदा बात असं है. होतं ना की इव्हन भारतातही होतं आणि भारताबाहेरही होतं. ज्यांना संस्कृत शिकायची आवड आहे त्यांना वेगवेगळी म्हणजे काय म्हणतो मोड्स माहीत नसतात. म्हणजे कोणकोणती वेगवेगळी विद्यापीठं म्हणा, वेगवेगळ्या संस्था संस्कृतचे कोर्सेस ऑफर करतायत. पण दरवेळेला ते माझ्या घराजवळच असतील किंवा बरोबर. दरवेळेला मला माझ्या वेळा मॅच होतील, मला जाता येईल आणि मला ते घेता येतील असं शक्य होत नाही. अशा वेळेला हे ऑनलाईन ट्युटोरियल्सने त्यांना खूप मदत केली कारण घर बसल्या जगभरातनं ते कुठेही ते सहज ऍक्सेस करू शकत होते आणि संस्कृत शिकू शकत होते. शिवाय आपण क्वेश्चन आन्सर्स फोरम सुद्धा देऊ केलं ज्याच्यामुळे त्यांना काही जर प्रश्न असतील तर त्याचीही उत्तर आपल्याला वेबसाईटवर त्यांना देता यायची. त्या माध्यमातून त्यांच्या शंकाही सोडवल्या जायच्या. सो वेगवेगळ्या काय म्हणतो माध्यमांवर माध्यमातून ओपन पाठशालाच्या या ऑनलाईन माध्यमातून रादर वेगवेगळ्या देशातली लोक संस्कृत शिकू शकली आणि कनेक्ट होऊ शकली. सो काय म्हणतो अशी ऑनलाईन व्हिडिओ ट्युटोरियल्सने सुरुवात झाली. आणि मग हळूहळू काय याच्यामध्ये नवीन आणता येईल असा विचार सुरू झाला. आणि ऑनलाईन वेबिनार्स पण सायमल्टेनियसली आपण 1-2 घेतली होती जी अजूनही ओके. सुरू आहेत. पण ओके. आणखीन एक महत्वाची म्हणजे आयडिया जी क्रॅक झाली किंवा क्लिक झाली ती अशी की 1-to-1 क्लासेस, 1-to-1 लाईव्ह क्लासेस. म्हणजे ज्याला संस्कृत शिकायचं आहे वन्स अगेन त्याला पुन्हा व्हिडिओ ट्युटोरियल्सला जर तेवढा वेळ डिवोट करणं शक्य नसेल आणि त्याला त्याचं जे अध्ययन आहे ते कंटिन्युअसली चालू ठेवायचं असेल तर काय माध्यम राहू शकतं तर 1-to-1 क्लासेस. म्हणजे तुम्हाला बरोबर. संस्कृत शिकायचं आहे तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे. उदाहरणार्थ सुभाषितं शिकायची आहेत, स्तोत्रवाङ्मय शिकायचं आहे, संस्कृत बोलता आलं पाहिजे, संस्कृत लिहिता आलं पाहिजे किंवा वेद शिकायचे आहेत, कालिदास जाणून घ्यायचं आहे, जे तुम्हाला काही शिकायचं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. त्यानुसार मग आम्ही तुम्हाला शिक्षक जोडून देऊ आणि मग त्या हो. विद्यार्थ्याचा आठवड्यातनं 1 दिवस 1 तास किमान ऑनलाईन क्लास सुरू होईल. अशा क्या पद्धतीने बात. आपले अनेक क्लासेस सुरू झाले आणि जे कंटिन्युअसली चालू आहेत कारण ऑब्व्हियसली अध्ययनाला काही
सीमा नाही आणि तुम्हाला सीमा. जेवढं शिकायचंय, जेवढा काळ याच्यामध्ये घालवायचा आहे तेवढा काळ तुम्ही घालवू शकता. पुन्हा इथे परीक्षेचंही बंधन नसल्या कारणाने अनेक विद्यार्थी गेले जवळजवळ 4-5 वर्ष आपल्याबरोबर अखंडपणे शिकत आहेत. सो वा. ऑनलाईन लाईव्ह क्लासेस सध्या आपल्याकडे जवळ 140च्या वर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेतलेले आहेत. 20च्या वर शिक्षक इथे आपल्या ओपन पाठशालाच्या माध्यमातून शिकवत आहेत. आणि मला सांगायला खूप छान वाटते की हे सगळे शिक्षक तरुण आहेत. म्हणजे क्या बात. सगळी तरुण मंडळी आणि सगळा तरुण फोर्स याला लागलेला आहे. आणि संस्कृतचं आणि लिटरली दे आर ब्राईट फ्युचर्स ऑफ संस्कृत आय मस्ट से. कारण ती सगळी मंडळी Indeed. त्यांच्या त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कार्य तर करतच आहेत. शिवाय संस्कृत शिकवण्याचंही काम या माध्यमातून ओपन पाठशालाच्या माध्यमातून ते करतायत. आणि यासोबतच वा. आपण काही कोर्सेस पण इंट्रोड्यूस केले होते. म्हणजे जसं ओके. म्हणजे टॉपिक बेस्ड कोर्सेस, इंट्रोडक्शन टू ऋग्वेद, इंट्रोडक्शन हो. टू संस्कृत थ्रू आयुर्वेद, किंवा हो. इंट्रोडक्शन टू पाणिनी अष्टाध्यायी किंवा पाणिनीज अष्टाध्यायी. काही संस्कृत फाउंडेशन कोर्स सुरू केले होते. काही कॉन्व्हर्सेशन कोर्स सुरू केले होते, म्हणजे आहेत, अजूनही सुरू आहेत. किंवा वेदांत ॲट वर्क किंवा क्रिटिकल थिंकिंग अँड वेदांत ह्या वा. स्वरूपाचे काही रेलेव्हंट आणि ऍप्लिकेशन बेस्ड सुद्धा कोर्सेस सध्या ओपन पाठशालाच्या माध्यमातून म्हणजे सुरू आहेत. आणि अजून वेगवेगळ्या स्तरावरती किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला संस्कृत अनेकांपर्यंत पोहोचवता येईल, हा यामागचा उद्देश आहे. सोबतच इतरही भाषांमध्ये हळूहळू ओपन पाठशाला वेंचर करू पाहते. म्हणजे मराठी चे पण काही कॉन्व्हर्सेशनल संभाषणात्मक आपण ट्युटोरियल्स अपलोड केलेत. म्हणजे जेव्हा वा. एखादी व्यक्ती अमराठी असते आणि बाहेरच्या देशातनं किंवा बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात येते, तेव्हा हम्म. त्याला रेग्युलर वापरण्याजोगं काही जे मराठी आहे ते त्याला बाजारात हम्म. वापरता येईल, वेगवेगळ्या प्रेक्षणीय हम्म. स्थळांना भेट देताना वापरता येईल, असे काही मराठी संभाषणाचे व्हिडिओज आपण तिथे देऊ करत आहोत. सो इतरही भाषांमध्ये हळूहळू असे व्हिडिओज करायचे आणि या माध्यमातून भाषांना वृद्धिंगत कसं करता येईल ते बघायचं, असा यामागचा एकंदर उद्देश आहे. क्या बात आहे. म्हणजे किंवा शालेय मुलांसाठी म्हणून सुरू केलेला हा एक उपक्रम आणि संस्कृतचं प्रेम आणि टेक्नॉलॉजीची जोड ह्यातनं सुरू झालेला हा उपक्रम आता किती मोठ्या पातळीला पोहोचलाय हे बघून फार छान वाटतंय. आणि म्हणजे ती कस्टमाइज्ड जे इंडिव्हिज्युअल क्लासेस आहेत त्यांची किंवा वेदांत इन डेली लाईफ किंवा आयुर्वेद आणि संस्कृत, वर्कप्लेस. आयुर्वेदातनं संस्कृत, हे काही काही विषय मला फारच आवडले. म्हणजे कारण अनेकदा संस्कृत ही खूप पुस्तकी भाषा किंवा अशी म्हणून ज्ञान भाषा म्हणून तिचा जो एक पगडा बसलाय तो मला वाटतं ह्याने काढणं शक्य होईल आणि अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक ह्यामुळे संस्कृतशी जोडली जाऊ शकतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की फक्त भारतातलीच नव्हे तर वेगवेगळ्या देशातली लोक आता संस्कृतकडे या माध्यमातून आकर्षित होत आहेत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि खरंच निश्चितपणे. आणि 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 टेक्नॉलॉजीचं माध्यम हे इतकं प्रभावी अनेक अर्थांनी वाटतं की आता त्याचा गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनीच प्रत्यय घेतलाय की ही टेक्नॉलॉजी काय काय करू शकते. अर्थात खरंय. त्याचे एका पॉइंट नंतर दुष्परिणामही असतात, पण हम्म. निश्चितपणे तुम्हाला खूप मोठं ज्ञानभांडार या माध्यमातून उपलब्ध होत असतं. आणि मला जर वेगवेगळे विषय शिकायचे असतील पण मला प्रत्यक्ष जाऊन ते कुठे शिकता येत नसतील, तर हम्म. ऑनलाईन सारखं दुसरं अनोखं माध्यम नाही. कारण आज खरंय. मला घरबसल्या अनेक विषयांवरचा अभ्यास यातनं करता येतोय. अनेकांशी खरंय. ह्या माध्यमातून चर्चा करता येत आहेत. अनेक काय म्हणतो स्कॉलर्सना ऐकता येतंय. त्यामुळे खरंय. टेक्नॉलॉजीचं माध्यम निश्चितपणे खूप प्रभावी ठरतंय आणि ठरेल. खरंय. निश्चितच. पण मग तुम्ही जसं म्हणालात की टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसे काही काही तोटे पण आहेत. तर एकतर तुम्ही जेव्हा ओपन पाठशाला सुरू केलं तेव्हा ऑनलाईन एज्युकेशन ही संकल्पनाच थोडीशी म्हणजे बाळसं धरत होती तेव्हा. तर तुम्हाला काही असे समस्या जाणवल्या का तेव्हा सुरू करताना किंवा अजूनही ऑनलाईन एज्युकेशन म्हणून काही समस्या जाणवतात का? हो, मी तेव्हा जाणवलं. तेव्हा समज चॅलेंजेस होते तेव्हाची वेगळी चॅलेंजेस होती, आताची वेगळी आहेत आणि पुढे सुद्धा वेगळी राहतील. त्यावेळेला आम्हाला मेन चॅलेंज जे जाणवलं ते मी मगाशी जसा त्याचा उल्लेख केलाच, की शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे जेव्हा आम्ही नेत होतो त्यावेळेला तो काळ असा होता की अजूनही शालेय विद्यार्थी तितके टेक्नॉलॉजीकडे वळले नव्हते. म्हणजे मोबाईल बरोबर. आणि कॉम्प्युटरवरचे खेळ, थोडेफार लॅपटॉपवरचे खेळ यापर्यंतच ते मर्यादित होतं. पण हम्म. ऑनलाईन शिक्षण किंवा ऑनलाईन ट्युटोरियल्सच्या माध्यमातून अभ्यास करणं
ह्याकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही तितकासा कल नव्हता. नव्हता. आणि त्यामुळे बरोबर. विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला ते होऊ शकलं नाही तितकं पॉप्युलर जे आता होतंय. म्हणजे गंमत अशी आता अनेक लहान मुलांसाठी आपले पालक विचारणा करतात की आम्हाला संस्कृत शिकवू शकाल का तुम्ही ऑनलाईन. पण त्या काळात ते नव्हतं. सो ती एक महत्वाची समस्या होती की जर विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवायचं असेल, कारण याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा आहे. केवळ बरोबर. 8वी 9वी 10वीचं टिपिकल व्याकरण आपण जे शिकतो किंवा टिपिकल संस्कृत जे शिकतो त्या पलीकडे जाऊन संस्कृत मधली इतर संस्कृतचा जो संभाषणात्मक अँगल आहे किंवा हम्म. संस्कृत मधले वेगवेगळे खेळ आहेत, गाणी आहेत, हे हम्म. त्यांना रेग्युलर बेसिसवरती वापरता येईल आणि अधिकाधिक संस्कृतचा या माध्यमातून प्रचार होऊ शकेल. यासाठी खरं हम्म. तर टेक्नॉलॉजी आणि ह्या अशा ट्युटोरियल्सचा खूप जास्त खूप नेहमीच खरं. उपयोग होत असतो. त्यामुळे आमची ती धडपड सुरू होती सुरुवातीला की शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे कसं न्यायचं. पोहोचवता येईल. सो सुरुवातीला तो एक महत्वाचं चॅलेंज होतं, जे आता मधल्या मी म्हटलं तसं की आता मात्र ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आता शालेय विद्यार्थी सुद्धा त्याकडे वळत आहेत. आणि ग्रेट. महत्वाचं असं की आम्ही हा कोर्स जो होता तो विशिष्ट बोर्डचा न ठेवल्या कारणानं तो इतरांमध्ये देखील काय म्हणतो तितका आवडला, इतरांना देखील आवडला. कारण तो विशिष्ट बोर्डचा ठेवला तर नव्हता. त्याचा तोटा असा होतो की पोर्शन हा आपला बदलत जातो. आणि जरी बरोबर. काही व्याकरणाचे बिंदू समान असले किंवा भाषा शिकवतानाचे अनेक पाठ्यपद्धती जरी समान असल्या, पाठन पद्धती जरी समान असल्या, तरी सुद्धा तो तितका प्रवाही अनेकदा मग राहत नाही. म्हणून मग खरं. तो पोर्शन जो होता तो विषय कुठल्याही बोर्डचा आणि कुठल्याही विशिष्ट सिलेबस बेस्ड असा नव्हता. पण ती एक खरं. महत्वाची समस्या होती की शालेय विद्यार्थ्यांमध्ये कसं हे पोहोचवायचं. आणि खरं. सगळ्यात दुसरी महत्वाची जी समस्या किंवा चॅलेंज होतं ते असं की ते तेव्हाही आहे आणि आताही आहे. आणि ते संस्कृतच्या क्षेत्रामध्ये राहील आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक कार्य केलं पाहिजे ते असं की ह्याला एक काय म्हणतो एक प्रमोशन हा शब्द बऱ्याचदा खूप कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये वापरला जातो आणि थोडासा निगेटिव्ह सेन्सने वापरला जातो. पण ह्याचा अधिकाधिक जर प्रसार आपल्याला करता आला वेगवेगळ्या माध्यमातनं तर तो खूप जास्त फायद्याचा राहील. कारण आणि आपण संस्कृत जेव्हा शिकत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की ही भाषा किती सुंदर आहे किंवा तू म्हणालीस तसं ही ज्ञानभाषा आहे. तर त्या ज्ञानभाषेची केवढी मोठी व्याप्ती आहे हे आपल्याला हम्म. पदोपदी माहिती असतं. हो. अनेक अनेक विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. अनेक हो. म्हणजे सामान्यांना ते माहीतही नसतात की हे ग्रंथ आपल्याकडे आहेत उपलब्ध. तर ह्या बरोबर. माध्यमातनं आणि या एक प्रकारे हा जो काही आपला खजिना आहे तो या ऑनलाईनच्या माध्यमातून जर आपल्याला बाहेर आणता आला आणि त्यासाठी जर सगळ्यांनी मिळून कुठेतरी एकमेकांच्या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून हा जो कॉज आहे, हा जो महत्वाचा त्यामागचा हेतू आहे, त्याला जर पाठबळ दिलं तर निश्चितपणे आपल्याला संस्कृत ही घराघरात पोहोचवता येईल. म्हणजे अगदी. अगदी. काय म्हणतो सगळ्यांनी संस्कृतच बोलायला पाहिजे आणि हे निश्चितपणे गरजेचं आहे. पण त्यासाठी तशी माध्यमं आणि त्यासाठी तशी व्यवस्थाही आपल्याला उभारणं गरजेचं आहे. आणि हळूहळू खरं. तुम्ही खूप छान हा उपक्रम या माध्यमातून सुरू केलेला आहे की ऑनलाईन संस्कृतचा प्रचार प्रसार यासाठी एक जे काही आपले प्रयत्न जे आहेत ते ह्याच हेतूला पुढे करून आपल्याला आणखीन जोमाने करता येतील आणि बघू भावी काळामध्ये संस्कृत आणखीन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. येस, निश्चितच. म्हणजे मला वाटतं की म्हणजे आम्ही करतो हे अगदी छोटं पाऊल आहे ह्याच्यातलं, खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही. पण अशी अनेक मंडळी आहेत आणि हाच खरं तर आमचा हेतू आहे व्ह्युमनचा, की अशी जी अनेक मंडळी आहेत जी संस्कृतच्या प्रेमापोटी काम करतायत किंवा ज्यांना संस्कृत विषयी आस्था आहे, आवड आहे, अशा सगळ्या मंडळींना एकत्र एक प्लॅटफॉर्म आणून देणं जिथे ही मंडळी एकत्र येऊ शकतील आणि संस्कृतसाठी काम करू शकतील. त्यामुळे थँक्यू की तुम्ही आमचं काम अप्रिशिएट केलं आणि ओपन पाठशाला निश्चितच यापुढेही काम करत राहील आणि संस्कृतचा प्रसार करतच राहील. जसं तुम्ही म्हणालात की अनेक टीचर्स आता तुमच्याशी जोडलेले आहेत जे युवा पिढीतले आहेत, तर मला वाटतं तेही एक माध्यम आहे की ज्याने संस्कृत शिकणाऱ्यांसाठी आणि शिकवणाऱ्यांसाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत. नक्कीच तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला वाटतं अशा संस्कृत प्रेमींना मला वाटतं जोडण्याचं काम सगळेच करतोय आपण. नक्कीच. आणि तू मगाशी पण म्हणालीस तसं की आपल्याला दरवेळेला तू म्हणालीस की आता प्रत्येकाला संस्कृत
च्या क्षेत्रात योगदान देण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. आणि निश्चितपणे त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, आणखीन उपलब्ध झाल्या पाहिजेत. कारण एव्हरी टाइम वी नीड टू क्रिएट अ स्कोप. म्हणजे प्रत्येक वेळेला स्कोप असेलच असं नाही, किंवा तो नाहीये स्कोप, कारण ही रड दरवेळेला असते संस्कृत संदर्भामध्ये, हो की हो संस्कृत हो शिकून पुढे काय स्कोप आहे. आणि निश्चित ती रास्तही आहे, जे विचारतात ते, पण ती रड होता कामा नये, किंवा ते कायमस्वरूपी चित्र निर्माण होता कामा नये. कारण शेवटी बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रामुख्याने संस्कृत सारख्या क्षेत्रामध्ये, आपल्याला नवीन नवीन संधी निर्माण करण्याचं खूप मोठं एक काय म्हणतो स्वातंत्र्य आहे, आणि खूप मोठा स्कोप खरंय आहे वन्स अगेन. त्यामुळे आपण खरंय. निश्चितपणे नव्या संधी उपलब्ध करू शकतो. आणि क्रिएटिव्हिटी ही कधीच न संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे अगदी निश्चितपणे स्कोप निर्माण होऊ शकेल आणखी. अगदी अगदी. आणि म्हणजे मी स्वतः रुईयाची विद्यार्थिनी आहे आणि रुईयाच्या संस्कृत डिपार्टमेंटमध्ये मी शिकलेली आहे. त्यामुळे मी सांगू शकते की म्हणजे आता रुईयातले जे विद्यार्थी आहेत त्यांना तरी ओपन पाठशाला निश्चितच माहिती आहे प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं की ओपन पाठशालाने आता एक स्थान तयार केलंय संस्कृत आणि एज्युकेशनच्या क्षेत्रात. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. की त्यामुळे संस्कृत आणि त्याचं एज्युकेशन किंवा ऑनलाईन काही गायडन्स हवा असेल तर लोकांना ओपन पाठशाला हा प्लॅटफॉर्म माहिती असतो. आणि आय थिंक इट इज अ व्हेरी बिग स्टेप ऑर इट इज अ माइलस्टोन. सो आपण ओपन पाठशालाविषयी बोललो. आता आपण दुसऱ्या उपक्रमाविषयी बोलूया. मीमांसा दी इंडिक एन्क्वायरी. राईट. सो हा उपक्रम तुम्ही इफ आय एम नॉट रॉंग आत्ता नुकताच सुरू केला आहे. तर हो त्या उपक्रमाविषयी काय सांगाल? हो. सो मे महिन्यामध्ये आपण हा उपक्रम सुरू केला. त्याचं नाव आहे मीमांसा अँड इंडिक एन्क्वायरी. सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मीमांसा म्हणजे क्रिटिकल थिंकिंग किंवा क्रिटिकल इन्व्हेस्टिगेशन. तर याच मुद्द्याला घेऊन किंवा ह्याच तत्वाला घेऊन ह्या उपक्रमाची सुरुवात झाली. भारत जेव्हा आपण म्हणतो, किंवा भारताविषयी जेव्हा आपल्याला मीमांसा करायची, भारत एक राष्ट्र म्हणून काय आहे, भारताची ज्ञान परंपरा काय आहे, त्याची स्वतंत्र अशी संस्कृती काय आहे, किंवा त्याची एक विचारधारा काय आहे, हे जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला अनेकदा ते प्रामुख्याने भारतीयेतर चौकटीतनं आपल्याला अभ्यासताना आपण पाहतो. म्हणजे प्रामुख्याने भारताबाहेरच्या वेगवेगळ्या कॉन्स्ट्रक्ट्स म्हणू आपण, किंवा वेगवेगळ्या ज्या वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्या माध्यमातून आपण कुठेतरी ते लावून कुठेतरी आपण भारत समजून घेत असतो. पण भारत जेव्हा समजून घ्यायचा असेल, तेव्हा भारतीय विचारधारा आणि नेमका काय म्हणतो भारतीय विचारधारेमध्येच त्याचं मूळ खरं तर दडलेलं आहे. त्यामुळे भारत समजून घेताना आपल्याला असं काही आपण देऊ करू शकतो का, की ज्या माध्यमातून भारत अतिशय प्रामाणिक पद्धतीने, म्हणजे प्रमाणभूत पद्धतीने आपल्याला तो समजून घेता येईल, आणि उत्तम संशोधकांच्या माध्यमातून, त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून त्याविषयी अधिक जाणून घेता येईल, की त्यामागची एकंदर भूमिका होती. सो हे थोडंसं काम जे आहे ते संशोधनाच्या काय म्हणतो उंबरठ्यावरचं काम आहे, किंवा संशोधनात्मकच रादर काम आहे. कारण संस्कृत हे एक क्षेत्र झालं. ह्यासारखीच वेगवेगळी ह्युमॅनिटीज मधली क्षेत्र असू देत, किंवा विज्ञानातली क्षेत्र असू देत, किंवा वेगवेगळी आता नवी फोफावणारी क्षेत्र असू देत, जेव्हा ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करत असतो, त्यावेळेला कुठेतरी ही सगळी भारताच्या मातीशी जोडलेली असतात. मी जेव्हा संस्कृतचा अभ्यास करते, तेव्हा मी केवळ भाषा म्हणून त्याचा अभ्यास करत नसते, तर ती कुठल्या तरी विशिष्ट देशाची किंवा विशिष्ट भौगोलिक एंटिटी ह्याची ती भाषा असते, विशिष्ट संस्कृतीची भाषा असते. त्यामुळे त्याचा मी जेव्हा अभ्यास करते, त्यावेळेला भारत मला बाजूला सोडून चालत नाही. त्यामुळे जर मी संस्कृत शिकले आहे, तर या माध्यमातून संस्कृत मधले जे उत्तम उत्तम आपल्याकडे ग्रंथ आहेत, त्यातनं आपल्याला भारत कसा समजून घेता येतो, किंवा भारताविषयीचा काही ऑथेंटिक डिस्कोर्स आपल्याला देता येऊ शकतोय का, हे या मागचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे केवळ एक संस्कृत, मी एक उदाहरण दिलं, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी जी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, आणि अनेकदा भारताविषयीचे काही काय म्हणतो
अभिनिवेशात्मक डिस्कोर्सेस सुद्धा बाहेर येताना दिसतात. म्हणजे एक उदाहरण देते की आपल्याकडे अनेकदा भारतीय संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यामागे काहीतरी तत्व असतं. म्हणजे हो. अनेकदा प्रामुख्याने वैज्ञानिक असतं, अनेकदा सामाजिक असतं, काही वेळेला हो. ऐतिहासिक असतं, सांस्कृतिक असतं, अशी वेगवेगळी तत्व त्याच्यामध्ये निहित असतात. पण अनेकदा आपल्याला अशी खूप मंडळी ह्याच्या विरुद्ध बोलणारी दिसतात की हे जे सगळं आहे ते खोटं आहे, हे सगळं कुठे ह्याच्यात विज्ञान विज्ञान काही नाही. आणि हल्ली ते छद्म विज्ञान या नावाखाली खूप जास्त प्रसृत होत आहे, स्युडो हो. सायन्स या नावाखाली. आणि या बरोबर. व्यतिरिक्त आणखीन एक असा गट असतो जो म्हणतो की आमच्याकडे जे सगळं आहे ते एकदम भारी होतं किंवा आम्ही सगळ्यात ग्रेट असे होतो. हे दोन्ही जे आहेत व्ह्यू पॉइंट्स ते प्रचंड एक्स्ट्रीम आहेत असं वाटतं अनेकदा. कारण खरं. ह्यामध्ये कुठेच अभ्यास नसतो. गंमत अशी आहे की या दोन्ही एक्स्ट्रीम मुद्द्यांवरती अभ्यास नसतो. त्यामुळे जी अभ्यास करणारी मंडळी आहेत, यामध्ये जी संशोधन करत आहेत, संशोधन करू इच्छित आहेत, ती मंडळी एकत्रितपणे येऊन अभ्यास करून भारत समजून घेण्यासाठी काही एक नवा डिस्कोर्स आपल्याला देऊ शकतील का, किंवा भारत समजून घेण्यासाठी काही नवीन परिपाटी देऊ शकतील का, हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. आणि म्हणून आपण मीमांसाचा उपक्रम सुरू केला. सो भारताची मीमांसा जर करायची असेल तर कोणकोणत्या माध्यमातून करता येऊ शकते. तर त्यासाठी एक 4 पिलर्ड टेम्पलेट आपण दिलं, म्हणजे 4 स्तंभाधारित एक असं टेम्पलेट, एक रचना आपण देऊ केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला स्तंभ आहे विज्ञान या नावाचा. म्हणजे विज्ञान हे टिपिकल फक्त प्युअर सायन्सेस पुरतं आपण दरवेळेला घेतो. म्हणजे आताच्या काळामध्ये विज्ञान हा शब्द फक्त प्युअर सायन्सेस साठी, पण आपल्याकडे विज्ञान ही बऱ्यापैकी मोठी संकल्पना आहे. त्याच्यामध्ये एकंदर ज्ञान परंपरा आपल्याकडे येते विज्ञान या संकल्पनेमध्ये. बरोबर. म्हणून मग विज्ञान या टॅब खाली आपण भारतीय ज्ञान परंपरेत संबंधित वेगवेगळे लेख, वेगवेगळे फीचर आर्टिकल्स किंवा वेगवेगळे इंटरव्ह्यूज, काही मुलाखती आपण छापू शकतो का, म्हणून मग हा एक पिलर आपण तयार केला. दुसरा एक पिलर आहे तो इतिहास या नावाचा आहे, ज्याच्यामध्ये भारताविषयीचा जो काही हिस्टॉरिक डिस्कोर्स आहे या संदर्भातले लेख आपण तिथे प्रकाशित करतो. तिसरा आहे तो दर्शन या नावाचा, ज्याच्यामध्ये भारताची आध्यात्मिक परंपरा, जी निश्चितपणे भारताचा एक मोठा ऍसेट आहे, तर त्या आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास आपल्याला या माध्यमातून करता येईल का, आणि दर्शन ह्या पिलर खाली या विषयातले अभ्यासपूर्ण लेख आपल्याला प्रकाशित करता येतील का, ह्यासाठी आपण हा दर्शन नावाचा पिलर सुरू केला. आणि चौथा एक पिलर आहे तो म्हणजे संभाषा या नावाचा. संभाषा म्हणजे संस्कृतामध्ये डिस्कोर्स किंवा डिस्कशन या अर्थी. मग संभाषामध्ये आपण प्रामुख्याने भारतातल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयासंदर्भामधले जे वाद आहेत, प्रतिवाद आहेत, सिद्धांत आहेत, चर्चा आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव संभाषा या स्तंभाखाली घेऊन याविषयीचे आपण लेख त्यात प्रकाशित करत आहोत. सो या 4 स्तंभांच्या माध्यमातून भारत आपल्याला समजून घेता येतोय का, भारताविषयीचा आपल्याला डिस्कोर्स काही मांडता येतोय का, ही त्यामागची एकंदर भूमिका आहे. सो मे महिन्यात आता हा सुरू झाला उपक्रम. यासाठी आपल्याला खूप काय म्हणतो अभ्यासू म्हणजे एक प्रकारची ह्या प्रत्येक विषयातली तज्ज्ञ मंडळी लाभलेली आहेत. म्हणजे मेंटर्स म्हणून आपल्याला मंजुषा गोखले मॅडम, ज्या रुईयाच्याच माजी विभाग प्रमुख होत्या त्या, शिवाय डॉक्टर प्रसाद जोशी जे सध्या डेक्कन कॉलेजचे कार्यभारी कुलगुरू आहेत, VC आहेत, तसंच उत्तरा सहस्रबुद्धे मॅडम आहेत ज्या आता पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटच्या शिक्षिका आहेत. त्याचबरोबर पांडुरंग बलकवडे सर आहेत, ते भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे इथले सचिव आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर राधाकृष्णन पिल्लई सर आहेत, जे कॉर्पोरेट चाणक्य या पुस्तकामुळे आणि अर्थशास्त्रातला त्यांचा खूप मोठा काय म्हणतो गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास आहे. आणि सोबत एक रा जोशी म्हणून संत साहित्याचे खूप गाढे अभ्यासक आपल्याला मेंटर म्हणून लाभलेले आहेत. सो ह्या वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला भारतासंबंधी वेगवेगळ्या विषयांवर काही लेख प्रकाशित करायचे, ह्या उपक्रमांमध्ये ह्या हेतून हा उपक्रम सुरू झाला. सो गेल्या 4 महिन्यामध्ये, म्हणजे नुकताच आहे हा, अगदी नुकताच सुरू झालेला उपक्रम आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये आपण काही लेखमाला सुरू केल्या, जसं की आपण काश्मीर आणि संस्कृत याविषयीची लेखमाला सुरू केलेली आहे.
गुजर मॅडमनी ती लिहिली होती. सो त्यालाही आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळाला, कारण बऱ्याचदा काश्मीर हे फक्त आतंकवाद आणि ह्या गोष्टींसाठीच प्रकाशात आलेलं आहे. पण काश्मीर हे भारताचा कसा अविभाज्य भाग होतं पूर्वापार, आणि संस्कृतची केवढी मोठी प्रदीर्घ परंपरा तिथे फळली याविषयी माहिती त्या लेखमालेतनं आपण प्रकाशित केलेली आहे. शिवाय भारताचं काय म्हणतो भारतीय गणितज्ञांची भरारी, गगन भरारी अशा आशयाची एक या विषयाची एक लेखमालिका आपण सुरू केलेली आहे, आणि त्यालाही खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. कारण अनेकदा गणिताविषयी आपण काय म्हणतो भारतीयांचं गणित क्षेत्रातलं योगदान मोठं होतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण विचारलं की कशा स्वरूपाने मोठं होतं किंवा कोणकोणत्या विषयामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, तर याविषयी तितकी माहिती आपल्याला नसते. आणि स्वाभाविक आहे ती दरवेळेला असेलच असं नाही, पण निदान या माध्यमातनं, या लेखांच्या माध्यमातनं ती माहिती अनेकांपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा हेतू आहे. त्याशिवाय सावरकरांवरती आपण आता मधल्या काळामध्ये एक 7 दिवसांची लेखमाला सुरू केली होती. त्याच्यामध्ये हिंदुत्वा पलीकडले सावरकर हा त्यामागचा विषय होता. कारण पुन्हा सावरकर म्हटलं की केवळ ते हिंदुत्वापुरतं मर्यादित राहतात, पण या व्यतिरिक्त त्यांची वेगवेगळी जी व्यक्तिमत्वाची अंग आहेत ती कधीच उलगडली जात नाहीत. सो असे वेगवेगळे विषय घेऊन आणि काही व्यक्ती, काही विषय हे तेवढ्याच चौकटीपुरते अनेकदा अभ्यासले जातात. तर त्या चौकटींना कुठेतरी छेद देता येईल का, आणि एकंदरच भारत समजून घेताना भारतातल्या या वेगवेगळ्या परंपरांचा, या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा आणि ह्या ज्ञानसंचिताचा आपल्याला अधिकाधिक आजच्या काळामध्ये लोकांना देऊ करता येईल का, हा त्यामागचा एकंदर उद्देश आहे. मला ज्या विचाराने हा संपूर्ण उपक्रम सुरू झालाय तो विचारच फार आवडला, आणि जे नाव आहे मीमांसा, तर आपल्या भारतीय तत्वज्ञानात मीमांसा दर्शन जे आहे, तर म्हणजे आता माझं एवढं ज्ञान नाही आहे तत्वज्ञान किंवा संस्कृतचं, पण माझ्या माहितीनुसार मीमांसा हे ते दर्शन आहे जे वेदांचे अर्थ किंवा वेदामधल्या जे रिच्युअल्स सांगितले आहेत त्यांचं इंटरप्रिटेशन करायचं काम मीमांसा दर्शन करतं. तर मला वाटतं तुमचा हा जो मीमांसा उपक्रम आहे, तुमची ही जी मीमांसा आहे ती फक्त वेद नाही तर संस्कृत किंवा भारत ह्या अख्ख्या म्हणजे भारत ह्या अख्ख्या संस्कृतीचा एक संस्कृती म्हणून किंवा एक अख्खा देश म्हणून त्याचा अभ्यास आणि इंटरप्रिटेशन करते, आणि खूपच सुंदर संकल्पना आहे. आणि तुम्ही जी सगळी नावं सांगितलीत मेंटॉर्स किंवा जी माणसं तुमच्याशी जोडलेली आहेत त्याच्यावरनं मला वाटतं की हे जे सगळे लेख आहेत ते शोधनिबंधांच्याच दर्जाचे असणार आहेत, इक्विव्हॅलंट टू रिसर्च आर्टिकल्स, कारण ही सगळी मंडळी इतकी आजच्या काळातली स्कॉलर आणि फार विद्वान मंडळी आहेत, आणि त्यामुळे त्यांची इंटरप्रिटेशन्स आणि त्यांनी दिलेली माहिती वुड बी वर्थ अ रीड. आणि मला वाटतं की पुढे जे रिसर्चर्स येतील, दोज हू आर बडिंग रिसर्चर्स, अभ्यासक जे आहेत, त्यांना ह्या संपूर्ण साहित्याचा खूप फायदा होणार आहे. निश्चितच. आणि तू म्हणालीस तसं की मीमांसा म्हणजे आपल्याकडे वेदांचं इंटरप्रिटेशन करणारं एक षडदर्शनांपैकी एक दर्शन, आणि आपल्याकडे पूर्वापार एक आर्ग्युमेंटेटिव्ह स्पिरिट नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळे कुठलाही एखादा विषय घेतला की त्याच्यावरती वाद, प्रतिवाद, चर्चा, आणि त्यातून मग एखाद्या सिद्धांत आकाराला येणं, आणि एक कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम हा जो भाग असतो तो भाग आपल्याकडे पूर्वापार आहे. त्यामुळे ही संस्कृती विशिष्ट काय म्हणतो एक कर्मठ किंवा ऑर्थोडॉक्स अशा ह्याच्यातली कधीच नव्हती, आणि वेगवेगळ्या विचारांना त्यांनी केटर केलेलं आहे. वेगवेगळे विचार आपल्याकडे फुलले आहेत आणि स्वतंत्र अखंड परंपरा निर्माण झालेली आहेत. त्या या माध्यमातून याव्यात यासाठी म्हणजे केवळ संस्कृत हे एक क्षेत्र झालं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. यामध्ये काय म्हणतो पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे, हिस्ट्री हा विषय आहे, मॅथमॅटिक्स विषय आहे, किंवा आणखीन असे ऍस्ट्रॉनॉमी हा विषय आहे ज्याविषयी आपल्याला आणखीन माहिती मिळणं आणि आणखीन त्याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी अनुलक्षून हा प्रकल्प सुरू केला. अर्थात एक सांगायचं मगाशी राहून गेलं, या प्रकल्पात मी एकटी नाहीये, तर माझ्या बरोबर माझे मिस्टर प्रोफेसर अक्षय रानडे, जे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परराष्ट्र संबंध याचे अभ्यासक आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. आम्ही दोघं मिळून हे करतोय. आणि शिवाय
अतिशय काय म्हणतो रिनाऊंड अशा या स्कॉलर्सची आपल्याला टीम लागलेली आहे आणि सोबतच तितकेच अभ्यासपूर्ण असे विद्वान याच्यामध्ये लेख लिहितात. अधिकाधिक मंडळींनी यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं आणि एक छान संच या माध्यमातून तयार होईल जो की असे अभ्यासपूर्ण लिखाण बाहेर प्रकाशित करेल हा त्यामागचा एकंदर अभिप्राय आहे. निश्चितच. इथे मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही म्हणालात की ह्याच्यात पुढे अनेक युवा रिसर्चर्स कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. तर आर यू प्लॅनिंग फॉर फर्दर अपॉर्च्युनिटीज की जिथे तुम्ही अशा रिसर्चर्सना किंवा अशा अभ्यासकांना त्याविषयी रिसर्च करण्याची किंवा शोधनिबंध किंवा लेख तिथे लिहिण्याची किंवा इंटरव्ह्यू ह्याची अपॉर्च्युनिटी द्याल किंवा असं? निश्चितच म्हणजे हे केवळ एकट्या दुकट्याने करण्याचं काम नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला उत्तम अभ्यासक गरजेचे आहेत आणि अनेक संस्कृत अभ्यासक जे आता तू म्हणालीस जसं युवा रिसर्चर जे वेगवेगळ्या विषयामध्ये आता काम करतायत ती सगळी मंडळी याच्यामध्ये निश्चित काम करू शकतील. आपण काही इंटर्नशिप प्रोग्राम्स पण प्लॅन करत आहोत की ज्या माध्यमातून विद्यार्थी येऊ शकतील आणि एखाद्या विषयावर डेडिकेटेडली काही काळ काम करून त्या संदर्भातले रिपोर्ट्स म्हणा, पेपर्स म्हणा, लेख म्हणा, मुलाखती म्हणा असं वेगवेगळ्या माध्यमातून हे पॉप्युलराइज करू शकतील. सो निश्चितच दिस इज ऑन द कार्ड्स की आपण म्हणजे जे जे इच्छुक आहेत म्हणजे मी या माध्यमातून आवाहन करते की जे जे इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच संपर्क साधा कारण शेवटी यंग एनर्जी मॅटर करते आणि ती योग्य दिशेला असलेली केव्हाही चांगली. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला अभ्यास करता येईल आणि अनेक तरुणांना यामध्ये योगदान देता येईल. हो आणि म्हणजे हे फक्त संस्कृतचं नाहीये म्हणजे मला वाटतं की जी मंडळी पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा अगदी आयुर्वेद किंवा कुठल्याही मला वाटतं विषयाशी निगडीत असतील किंवा त्यांचा अभ्यास करत असतील तरीही ते या माध्यमातून संस्कृतशी जोडले जाऊ शकतात किंवा अगदी आपल्या देशाविषयी किंवा देशासाठी जी माहिती आहे त्याचे ते प्रसार करू शकतात, त्याच्यावर काम करू शकतात. निश्चितपणे. डेफिनेटली. इथे अजून एक प्रश्न मला विचारायचा होता म्हणजे आपण आता मीमांसा विषयी बोललो पण ओपन पाठशाला या उपक्रमाला ओव्हरऑल तरुण पिढीकडनं कशा पद्धतीने कसा रिस्पॉन्स येतो आहे? तरुण पिढीकडनं उत्तम रिस्पॉन्स येत आहे याला कारण ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे उदाहरणार्थ प्रामुख्याने IT सेक्टर मधली मंडळी की ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा असते किंवा 10वी-12वी मध्ये शिकलेलं असतं पण त्यांचा कुठेतरी टच मध्ये मधल्या काळात गेलेला असतो. ती IT क्षेत्रातली मंडळी असू देत, इंजिनियर्स, डॉक्टर्स असू देत की ज्यांना जे हौशी आहेत आणि ज्यांना ते संस्कृतचा अभ्यास आता पुढे कंटिन्यू करायचा आहे. परीक्षेचं काही टेन्शन नाही, सर्टिफिकेटचा वगैरे पण काही मुद्दा नाही किंवा त्याहीपेक्षा कुठेही त्याला काही असं एक हार्ड अँड फास्ट अकॅडमिक इयरचं स्वरूप नाही. त्यामुळे ती मंडळी आपला जो काही अभ्यास आहे तो अविरतपणे सुरू ठेवू शकतात. त्यामुळे तरुणांचा खूप त्याला रिस्पॉन्स आहे निश्चितपणे. ग्रेट टू हिअर दॅट. आणि मला वाटतं जितकी तरुण मंडळी जोडली जातील तितकं काय म्हणतात म्हणजे माझा असा स्वतःचा विश्वास आहे की आपला जो भारत देश आहे तो सध्या काय म्हणतात इट्स अ यंग कंट्री कारण आपल्याकडे तरुणाईचं पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे जितकी तरुण मंडळी संस्कृतशी जोडली जातील तितकी ती संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करायला मदत करू शकतात. निश्चित. सो आता आपण एंडकडे आलेलो आहोत आपल्या आजच्या गप्पांच्या. तर शेवटी मला असं विचारायला आवडेल की तुम्ही हे जे इनिशिएटिव्ह आता चालू केलेले आहेत आणि तर अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह चालू करण्याविषयी किंवा ओव्हरऑलच संस्कृत आणि इतर ह्याच्याशिवाय तुम्हाला आजच्या पिढीला काय मेसेज द्यायला आवडेल? तर मी खूप मोठी नाही या संदर्भात मीही ह्याच पिढीचा भाग आहे पण गेले काही म्हणजे काय म्हणतो आपल्या अनुभवातनं थोडासा इतरांना फायदा होईल आणि कुठेतरी एक छान बॉन्ड आणि रॅपो तयार होईल आणि ह्या माध्यमात म्हणजे ह्या हेतूने मी हे सांगते. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्यांनी संस्कृत घेतलेला आहे आणि जे संस्कृतात अभ्यास करता आहेत त्यांना मला एक सांगायचं आहे की जो कुठला तुम्ही विषय घेतलाय ना त्याला डेडिकेटेडली काही काळ द्या.
म्हणजे जर तुम्ही तुमचा जो कुठला आवडीचा विषय असेल त्याच्यामध्ये काही काळ उत्तम पद्धतीने अभ्यास करा. त्याचे तुम्हाला निश्चित फायदे आहेत. कारण शेवटी तुमच्याकडे जेवढं तुम्ही ज्ञान जेवढं संपादन करता त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होतो. म्हणजे मगाशी म्हणून मी म्हटलं उपजीविका आणि हे नितांत गरजेचं आहे निश्चितपणे. त्याचा डोक्यात विचार असला पाहिजे आणि त्याचा योग्य वेळेला त्याचा विचार झालाही पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी उमेदीची आपली सुरुवातीची वर्ष असतात ती आपल्याला जेवढी ज्ञानसंपादनामध्ये देता येईल आणि जेवढं काही काही नवीन शिकता येईल त्याच्यामध्ये डेडिकेट करता येईल असा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणजे माझी गंमत सांगते म्हणजे मला मुळातच हा विषय अशा काही मनापासून आवडते की त्या काळामध्ये जी जी लेक्चर्स असंच काय म्हणतो ऐकूया आपण काय म्हणतायत ही मंडळी किंवा या विषयातली जी तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्याकडनं जे जे तुम्हाला संपादन करता येईल ते संपादन करून घ्या, ते जाणून घ्या आणि त्याचा निश्चितपणे वापर करून घ्या. अधिकाधिक पुस्तकं वाचा. त्यामुळे द फाउंडेशन हॅज टू बी स्ट्रॉंग अँड दॅट शुड बी ऑफ नॉलेज अँड नथिंग एल्स. सो मला हा एक महत्वाचा एक सांगायचा आहे की अभ्यास करा, अभ्यासोनी प्रगटावे. त्यामुळे अभ्यास हा निश्चितपणे आपल्या जवळ असला पाहिजे आणि दोन्ही उपक्रम हे त्यावरच आधारित आहेत आणि ह्यासारखे जे अनेक उपक्रम आहेत त्याला अभ्यासाचं पाठबळच नेहमी फायद्याचं ठरेल. त्यामुळे हे मी सांगते की सगळ्या तरुणाईला काही काळ अभ्यासात दिली तर खूप वेगवेगळ्या उपक्रमांना आपल्याला काय म्हणतो त्यांना ऍक्च्युअलाइज करता येतं. नक्की नक्की. म्हणजे अगदी पटलंय मला की आपण काय म्हणतात मेकिंग दी मोस्ट आउट ऑफ इट. म्हणजे आपण जितका काळ आपण जितकं इन्व्हेस्ट चांगलं करू तितकं आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. त्यामुळे आपण आपल्या अभ्यासाच्या वर्षात आपण जितकं आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करू जितकी ती आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे तितका त्याचा पुढे आपल्याला त्याचे रिटर्न्स तितके चांगले मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे मी सगळ्या व्ह्युअर्सना आणि जे पाहतायत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करते की openpathshala.com आणि bharatmimamsa.com ह्या वेबसाईट्स आहेत. हे जे उपक्रम आहेत ओपन पाठशाला आणि मीमांसा, तर ह्या वेबसाईट्सना तुम्ही नक्की भेट द्या आणि हे उपक्रम बघा, त्यांच्यात सहभागी व्हा आणि त्यांच्याशी जोडलेले राहा. आणि कारण आपण बघितलं तसं की हे खूप इन्स्पायरिंग उपक्रम आहेत आणि तुम्ही ह्यातनं स्वतः लाभ करून घेऊ शकता आणि कदाचित असं होईल की ह्यातनं तुम्हाला एखादी कल्पना सुचेल आणि तुम्ही एखादा उपक्रम स्वतः सुरू कराल. सो डू विजिट दिस वेबसाईट. सो आय थिंक आपल्या गप्पा म्हणजे माझ्याकडचे प्रश्न संपलेले आहेत. तर आपण व्ह्युअर्सना काही प्रश्न असतील तर आता घेऊया. तुम्हाला श्रोत्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि आपण आता त्यांचे प्रश्न घेऊया. जर खूप छान प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये दिसत आहेत आणि थँक्यू एव्हरीवन जे हे लाईव्ह बघतायत. आणि आय थिंक इथे काही प्रश्न नाही आहेत. एकच प्रश्न होता की हे सगळे लेख कुठे बघायला मिळतील. त्याच्यावर आकांक्षाने वेबसाईटची लिंक टाकली आहे मला वाटतं कमेंटमध्ये, bharatmimamsa.com. तर सगळ्यांनी आवर्जून या वेबसाईटला भेट द्या. हा आणि म्हणजे लेख सगळेच आपल्याला वेबसाईटवर निश्चित पाहता येतील आणि त्या वेबसाईटची लिंक म्हणजे त्या लेखांची लिंक आपल्याला फेसबुक म्हणजे भारत मीमांसाचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज या तिघांवरती सुद्धा पाहायला मिळेल. सो म्हणजे वेबसाईट व्यतिरिक्त या 3 पेजेसना पण नक्की फॉलो करा. आणि एक शेवटची गोष्ट फक्त सांगेन की व्योमनला देखील फॉलो करा आणि ह्यासारख्या म्हणजे आजचा काळ हा मी म्हणते सुवर्ण काळ आहे संस्कृतसाठी. कारण आज वेगवेगळी ऑनलाईन जे उपक्रम आहेत ते सुरू आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्रिएटिव्हिटीने खूप काही काही भारी भारी करतोय. सो निश्चितपणे हे सगळे उपक्रम परस्पर पूरक आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच याचा काय म्हणतो ह्या माध्यमातून संस्कृतचा अधिकाधिक अभ्यास करू आणि संस्कृत वाढवायचा प्रयत्न करू.
येस, निश्चितच. आणि थँक्यू सो मच आमचं सुद्धा प्रमोशन केल्याबद्दल. कारण खरं आहे म्हणजे आमचा उद्देशच हा आहे की इट इज अ प्लॅटफॉर्म टू फॉर ऑल संस्कृत स्कॉलर्स ॲज वेल एज संस्कृत लव्हर्स, संस्कृत लर्नर्स. सो आमचं उद्देश तेव्हाच साध्य होणार आहे जेव्हा आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे तुम्ही नक्की आमच्या पेजलाही फॉलो करा आणि तसंच ओपन पाठशाला आणि भारत मीमांसा यांच्या पेजेसनाही फॉलो करा. आणि आज संहिता मॅमशी आपण बोललो, गप्पा मारल्या 1 तास. आणि आपल्याला संस्कृत एज्युकेशन आणि संस्कृत रिसर्च किंवा नॉट ओन्ली संस्कृत रिसर्च बट ओव्हरऑल आपल्या संस्कृतीचा एक आढावा घेणारा मीमांसा हा उपक्रम, अशा 2 उपक्रमांविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि फार मजा आली. एक फार वेगळा दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळाला. आणि म्हणजे तुमच्याकडे बघून खरंच हे जाणवतं की आपल्या एखाद्या विषयावर प्रेम असेल तर आपण त्यातनं किती अपॉर्च्युनिटीज तयार करू शकतो आणि कुठलंही ज्ञान आपण हाऊ कॅन वी मेक दी मोस्ट आउट ऑफ इट. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स इंटरॅक्टिंग विथ यू. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू. येस. I think we can end this session now.